प्रो गोविंदा स्पर्धेमध्ये जय जवान पथकाला संधी नाही, आयोजकांनी राजकारण करून बाहेर काढल्याचा आरोप केला जातोय। रजिस्ट्रेशन करण्यास उशीर झाल्याने संधी नाही असं आता आयोजक सांगतायत। प्रताप सरनाईक यांच्या प्रो गोविंदा स्पर्धेमध्ये जय जवान गोविंदा पथकाला संधी देण्यात आली नसल्याने जय जवान पथकानं नाराजी व्यक्त केली आहे। आयोजकांनी राजकारण करून आम्हाला बाहेर काढल्याचा जय जवान पथकानं आरोप केला आहे। तर 10 जून रोजी या ठिकाणी रजिस्ट्रेशनचा शेवटचा दिवस होता। जय जवान पथकाला रजिस्ट्रेशन करण्यास उशीर झाल्याने संधी दिली नसल्याचे आयोजकांनी स्पष्टीकरण दिलं आहे। प्रो गोविंदा स्पर्धेच्या आयोजकांनी राजकारण करून डावलल्याचा आरोप जय जवान गोविंदा पथकाकडून करण्यात आलेला आहे। दरम्यान याच जय जवान गोविंदा पथकाने मुंबईत झालेल्या ठाकरेंच्या विजय मेळाव्यात थर लावून सलामी दिली होती। आपल्यासोबत जय जवानचे खेळाडू डेव्हिड फर्नांडिस हे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेले आहेत। आपल्या पथकाला संधी नाकारण्यात आलेली आहे, आयोजकांनी राजकारण करून बाहेर काढल्याचा आपला आरोप आहे। नाही, आमचा असा काही आरोप वगैरे नाहीये राजकारणात, कारण की आमचं रजिस्ट्रेशन थोडंसं उशिरा झालं आणि पहिलेच आम्हाला सांगितलं होतं की जे पहिले 32 संघ येतील त्यांनाच संधी दिली जाईल, तर त्याच्यामध्ये काही राजकारण असं काही नव्हतं। आणि जे बोलले गेलेलं आहे की ते जे आपलं राजसाहेब आणि उद्धव साहेबांच्या ठिकाणी आम्ही जे थर लावले त्यामुळे आम्हाला डावललं गेलं, असं काही नाही आहे। बिकॉज हे रजिस्ट्रेशन प्रोसिजर जे आहे ते खूप अगोदरच झालेलं आहे, तर त्याच्यामुळे आणि हे जे राजसाहेबांचं आणि उद्धव साहेबांचं जे तिकडे आम्ही थर लावले त्याच्याशी काही याचा संबंध नाही। जी, मग आता आपली मागणी काय आहे? मागणी काय नाही, आम्ही आमच्या कामाला लागलोय। दहीहंडीच्या दिवशी आम्ही खेळणार, त्या दिवशी प्रोसाठी आम्हाला काही हे नाहीये, काही नाराजगी नाहीये। बिकॉज त्यांनी जसं आम्हाला सांगितलं होतं की पहिले 32 संघ जे पहिले रजिस्ट्रेशन होणार त्याच प्रकारे आम्ही त्या टीम घेणार आणि त्याच प्रकारे प्रो गोविंदावाल्याने ते टीम घेतलेले आहे। जी, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।